दिव्यांग बांधवांनो, आपल्याला दिव्यांगत्व मिळालेलं आहे, हा एक आपल्याला शाप आहे. बरेच लोक मला विचारतात की दादा आम्ही दिव्यांग आहेत, आम्हाला कर्ज व्हायलाच पाहिजे. असा कुठलाच नियम नाहीये की दिव्यांगांना कर्ज मिळालंच पाहिजे. आता मला एक सकाळी माणूस मिळाला, तो मला सांगत होता माझे वडील 60 वर्षाचे आहेत किंवा 70 वर्षाचे आहेत, त्यांना कर्ज मिळेल का. आता तुम्ही जे बँकेच्या ठिकाणी विचार करा की जो माणूस काम करू शकत नाही त्या माणसाला कर्ज मिळू शकते का, नाही मिळू शकत. तसाच एकाचा नागपूरवरून फोन आला होता, त्यांची मुलगी अपंग आहे. त्यांचं म्हणणं आहे मुलीचं वय 5 वर्ष आहे आणि त्या मुलीला शाळेत सोडायसाठी मला सरकारी गाडी मिळेल का. आता हे योजना लागूच होत नाहीत. जर व्यक्ती स्वतः दिव्यांग असला, 18 ते 60 वर्ष वयोगट असला, तर त्या व्यक्तीला दिव्यांगासाठी मिळणारी गाडी जरूर मिळते. पण तो व्यक्ती जर 18 वर्षापेक्षा लहान असेल, तो गाडी चालवू शकत नाही, त्या व्यक्तीला गाडी मिळणार नाही. त्याच्या वडिलांना कसं काय गाडी मिळेल, किंवा वडिलांना मुलांना कर्ज मिळू शकत नाही. कोणी म्हणते माझे आई वडील अपंग आहेत, मला कर्ज मिळेल का, किंवा माझा मुलगा अपंग आहे, मला कर्ज मिळेल का. कर्ज त्याच्यावर होत नाही. कर्ज आपल्या सिबिल रेकॉर्डवर कर्ज मिळतं. ज्याचं सिबिल चांगलं आहे, ज्याचा उद्योग व्यवसाय आहे, अशा दिव्यांग व्यक्तींना नक्की कर्ज मिळते. पण कोणी पण उठायचं आणि कर्ज मागायचं ही गोष्ट चुकीची आहे आणि अशा लोकांना कर्ज सुद्धा मिळत नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं सिबिल चेक करा, आपला उद्योगाचं रजिस्ट्रेशन करा आणि नंतर आपण कर्जासाठी अप्लाय करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.